अगदी गावरान पद्धतीची गवारीची शेंग बनवणार आहोत. त्यासाठी गवारीच्या शेंगाचं पुढचं आणि मागचं टोक कट करायचं, त्याच्या शिरा काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या कढईमध्ये ही गवारीची शेंग कोरडीत चांगली डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. असं केल्यामुळे गवार लवकर शिजली जाते, उग्रवास जातो आणि चवीला सुद्धा चांगली लागते. चांगले डाग येईपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं. पुन्हा मिनिटभर गवार तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. त्यानंतर घरचा कोणताही साठवणीचा मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं, पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला उकळी आली की झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट गवारीची शेंग शिजवून घ्यायची. 4 ते 5 मिनिटांमध्ये गवारीची शेंग व्यवस्थित अशी शिजली जाते. भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालून घ्यायचा आणि यामधलं पाणी सगळं आटवून घ्यायचं. तयार झाली कांदा लसूण विरहित गवारीची शेंग. पितृपक्षात आवर्जून बनवली जाते. लोखंडी कढईमध्ये बनवायची, चवीला खूप छान होते. आवडली तर लाईक शेअर